जात नाहीत। उपसमितीने मुंबईला दादांना आश्वासन दिलं होतं, त्यातले काही प्रश्न काही प्रमाणात सोडवले तर काही सोडवले नाहीत। त्याच्यामुळे दादा कदाचित आंदोलनाच्या पावित्र्यात आले असावेत आणि त्याच्यातून ते आंदोलन ची दिशा आणि तारीख 16 तारखेला जाहीर करणार। सर्वांना जय शिवराय। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळेला आम्ही मुंबईला गेलो आणि आताच्या ज्या मुंबईच्या वारीला गेलो आम्ही, आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही हा हेतू ठेवून आम्ही त्या ठिकाणी गेलो। राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा सरकारचं शिष्टमंडळ आलं, त्यांनी जरांगे पाटलाला शब्द दिला, हैदराबाद गॅजेट लागू झालं। पण झालं काय आणि 7-8 महिने मनोज जरांगे पाटील शांत याच्यामुळे होते की सरकारला वेळ दिलेला आहे, सरकारला काम करण्यासाठी वेळ देण्यात यावा म्हणून आम्ही शांत होतो। पण मनोज दादाला रोज हजारो तक्रारी अशा येत होत्या की अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, व्हॅलिड करत नाही, काहीतरी त्रुटी काढतात, पैसे मागतात, अशा रोज हजारो तक्रारी येत होत्या आणि मनोज दादा वारंवार त्या अधिकाऱ्यांशी बोलून हे करत होते। पण ह्या तक्रारी वाढायला लागल्यावर मनोज दादा लक्षात आलं की सरकार आपली कुठंतरी फसवणूक केल्यासारखं जाणवतंय। त्यामुळे आता मनोज दादांनी ठरवलं की 16 मेला सगळ्या बांधवांना बोलायचं, महाराष्ट्रातल्या तमाम सगळे जेवढे मराठा सेवक असतील आणि सर्वसामान्य बांधव असतील सगळ्यांना बोलवायचं आणि त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मनोज दादा पुढच्या आंदोलनाची भूमिका सांगणार आहे। 16 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि या अनुषंगानं बीड जिल्ह्यातील अनेक बांधवांचा बलिदान दिलेल्या बांधवांच्या मानधनाचा प्रश्न आहे। 10-10 लाख रुपये जे सरकारने त्यांना मदत देणार होते ते दिले नाहीत। 64 बांधवांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि अशा अनेक कुणबीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत, नोंद असूनसुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी मिळालेल्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होत नाही। हे सगळे प्रश्न आहेत। हे आम्ही उद्याच्या आंदोलनाच्या अगोदर, उद्याची तारीख जाहीर करण्याच्या अगोदर मनोजदादाला आम्ही हे सगळं सांगणार आहोत आणि त्या आंदोलनात हे सुद्धा प्रश्न घ्यावेत ही विनंती करणार आहोत। आणि 16 तारखेला दादा आंदोलन करत असताना बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी, घरातील प्रत्येक किमान एका तरी बांधवांनी तिथं उपस्थित राहावं हे आव्हान मी आपल्यामार्फत करतोय आणि नक्की मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त माणसं, सगळ्यात जास्त समाज बांधव आंतरवलीला येणार आहेत। उपोषण करू नये या मताचे आम्ही सगळे आहोत, कारण मनोज दादाचे आतापर्यंत 12-14 उपोषणं झाल्यामुळे त्यांच्या शरीराची पूर्ण चाळणी झालेली आहे। त्यांना थोडंही चाललं की दम लागतो, म्हणजे त्यांची प्रकृती अत्यंत खराब आहे। त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती करणार आहे की तुम्ही आमरण उपोषण न करता जोही निर्णय घेताल तो आम्हाला सगळ्याला मान्य आहे। आणि आमचे मराठा सेवक किंवा आमचे जे बांधव आहे ते इतके उत्सुक आहे की मनोज दादांनी मुंबई 3 जरी काढली तर आम्ही सगळे पुन्हा छोटा हत्ती, ट्रॅक्टर, टारल्या काय काय असेल ते घेऊन आम्ही पुन्हा जायला तयार आहे। बिलकुल। हे तर तुम्ही एक समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून ही सगळी गोष्ट बोलतात, पण तुमच्या बरोबरीने किंवा तुमच्या आजूबाजूला असे काही मंडळी आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलंय मनोज जरांगे पाटलांनी। मग त्याचे काही उदाहरणं त्यांनी दिल्यात। सगळ्यात मोठं उदाहरण त्यांनी दिलं आहे की आम्ही वाशीपर्यंत गेलो, तिथून आम्ही रिकाम्या हाताने परत आलो, आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावरती गेलो, तिथूनही आम्ही रिकाम्या हाताने परत आलो, असं त्या मंडळींचं म्हणणं आहे जे की मनोज जरांगे यांच्यावरती टीका करतात। आता तुम्ही म्हणताय की मुंबई 3 ची जरी घोषणा केली तरी आम्ही तयार आहे, मग त्या लोकांना तुम्ही उत्तरं कशी द्याल की ते ऑलरेडी 2 वेळा तुम्ही मुंबईला जाऊन आलात आणि त्यावरती ते आक्षेप घेतात? सर, मराठा आरक्षणाला बलिदानाचा शाप आहे। तुम्ही जर बघितलं गेल्या 40 ते 50 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा आहे। स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा उभारला, त्यानंतर स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील असतील, देवीदासजी वडजे असतील, विनायकजी मेटे असतील, काकासाहेब शिंदे सारखे असे हजारो आमचे बलिदान गेलेले आहे। मनोज दादा यांनी आंदोलन चालू केलं हे समजा 3 वर्ष झाले, त्याच्या अगोदर त्यांचा 12-15 वर्षाचा इतिहास आहे। जेवढं ह्या 3 वर्षात काम झालं तेवढं हे जे बोलणारे आहेत ना यांना सांगा की तुम्ही एक तरी कुणबीची नोंद किंवा एक तरी मराठ्याला आरक्षण देऊ शकले का? बरं ठीक आहे, मनोज जरांगे पाटलांना फसवणूक केली यांचं जसं म्हणणं आहे, ते तर शांत बसले होते ना आता 7-8 महिने। यांनी काय दिवे लावले? अहो, यांनी मनोज जरांगे पाटलाला नाव ठेवून 2-4 दिवस तुमच्या नॅशनल मीडियावर पब्लिसिटी मिळवून घेतली। आज त्यांना कुत्र विचारत नाही सर।
स्वतःची बायको, आता तिला राह नाही, ती बायको सोडली तर बाकी कोणी विचारत नाही, त्यांनी कॉमेंटचा विचार करावा. माझं म्हणणं काय आहे, आणि तुम्ही बघा, आम्ही ते बी आमचेच आहे, ते बी मराठा समाजाचीच होते, म्हणून आम्ही त्यांच्यावर एकही व्हिडिओ बनवला नाही, कारण आम्ही आमचे पाय ओढणार नाही. त्यांना अजूनही विनंती आहे, त्यांनी ह्या गोरगरिबाच्या अन्नात विष कालवण्याचं काम करू नये. तुम्हाला जर लढा उभारायचा, तुम्ही सगळे जरी एक झाले आणि फक्त मनोज जरांगे पाटील आणि सर्वसामान्य मराठी आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्हाला जर तुमच्या धमक आहे ना, मनोज जरांगे पाटलांना काही नाही दिलं तर तुमच्या जेवढी धमक आहे ती लावा, आणि कसं तुम्ही आरक्षण मिळवून देता ते प्लॅन सांगा. आम्ही तर कित्येक वेळा आवाहन केलं. अहो, यांना ते कॅमेरा दिसला की फक्त कॅमेऱ्यावर बोलायची सवय. यांनी रोज पाहावं, तिथं हजारो लोक वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन येते. कुणाचं ॲडमिशनचं काम असतं, यांच्याकडून होतं का? कुणाचे दवाखान्याचे काम असते, कुणाचे नोकरीचे असते. रोज कित्येक PSI येतील, पोलीस भरतीतले, म्हणजे लागलेले की आम्हाला लागलं म्हणून ते काय आम्ही त्यांना काय शोबाजी आहे का ती? हे आमच्या डोळ्यात काय हे गेलंय का? म्हणजे कसं कॅमेरासमोर आम्हाला जास्त बोलता येत नाही, त्यांच्यापेक्षाही तिखट आम्ही बोलू शकतो, पण आम्ही बोलल्याने मराठा समाजामध्ये उग्र प्रतिसाद उमटू शकतात. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतो, आमच्या लोकांना आम्ही शांत करतो, कारण ते आम्हाला परवडणार नाही. आमच्या लोकांचे डोके खराब झालेले, हे काहीतरी उग्र आंदोलन करतील, केसेस होतील आणि पुन्हा त्यांना नोकऱ्या लागणार नाही. हा यांचा डाव आहे, सरकारचा डाव आहे. आमच्यावर पाठवायचे, भांडणं लावायचे, भांडणं लागले की केसेस करायच्या आणि त्यांचं नुकसान करायचं. काही जे आहेत ना, यांना मी सांगतो, गाडग्यातलं मटण जरी खाऊ घातलं तरी हे सरकारला मॅनेज होणारे काही हरामी अवलादी आहे. त्यांची नावही आम्ही कॅमेऱ्यावर सांगू शकतो, पण ते आम्हाला सांगायचे नाही. पुन्हा उपोषण होईल का, आंदोलन होईल का, असं काही नाही, आंदोलनाचीच तयारी चालू आहे, पण आंदोलन करायचं का नाही हा अधिकार दादांचा आहे. आंदोलनाचीच तारीख जाहीर करणार आहेत, आणि मला वाटतं आंदोलनाची तारीख जाहीर करत असताना जिल्ह्यातल्या बीडचं जसं उदाहरण सांगितलं तसं जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीचा प्रश्न असेल, किंवा सातारा गॅजेटचा प्रश्न असेल, किंवा आपला इथला मराठवाड्याचा जो GR दिला आहे त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न असेल, किंवा असे आणखी येतं बरेच प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवले जात नाहीत. उपसमितीने मुंबईला दादांना आश्वासन दिलं होतं, त्यातले काही प्रश्न काही प्रमाणात सोडवले तर काही सोडवले नाहीत. त्याच्यामुळं दादा कदाचित आंदोलनाच्या पावित्र्यात आले असावेत, आणि त्याच्यातून ते आंदोलन ची दिशा आणि तारीख 16 तारखेला जाहीर केस घालणारा हाक्या आणि तो नावण्या वाघमाऱ्या, याच्या डोक्यावर केस उगत नाही हाकेच्या, आणि याच्या वाटावर मिशा उगत नाही त्या नावण्याच्या. ही जरांगे पाटील शांत होते, हे बी 7-8 महिने यायला कोणा कुत्र्याने विचारलं, कोणता पत्रकार जात नव्हता. जसं जरांगे पाटलांना सांगितलं की 16 तारखेला मी पत्रकार परिषद घेणार, ते म्हणले का आम्ही उपोषण करणार का, आम्ही काय मुंबईला जाणार, काही म्हणले का? लगेच कुत्रे लागले भोकाला. जरांगेच्या बापाची का अंतरवाली आम्ही बी करू शकतो. अरे कर ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद दिलेली, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने राहण्याचा, जगण्याचा सगळा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हुकुमशाही थोडी आहे. आम्ही काय टिकोरे घेऊन थोडी चाललो सरकारवर. आम्ही शांततेच्या मार्गाने जी जरांगे पाटील भूमिका गेल्या 3 वर्षापासून आम्ही शांततेत आंदोलन केले. येईनी उचकवायचं काम केलं, मराठा आणि OBC मध्ये वाद लावण्याचं येईनी काम केलं. आम्ही अंतरवलीत बसलो, एवढी गोदरीला बसले. काय यांच्याकडून काय झालं? अहो, आमचे नुसते चटाया टाकणारे माणसं यांच्या जेवढ्या तंबूत बसतात का, तेवढे आमच्याकडे चटाया टाकणारे असते. आता यांनी पुन्हा खाजवलं. हे काय म्हणते, जरांगे पाटलाची हवा संपली. ज्यांना हवा पाहिजे ना त्यांनी 16 तारखेला येऊन पाहायचं. हे हवा नाही आहे. हवेच्या पूर्व जसं ते हवामान खातं सांगतं ना की असं वादळ येणार हे ते, तर ती वादळापूर्वीची पुन्हा शांतता आहे 16 तारखेची. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो जरांगे पाटलाची हवा संपली का नाही संपली. एकच पोस्ट टाकली ती सकाळी मी, की जरांगे पाटलाच्या 16 तारखेच्या आंदोलनात तुमचा पाठिंबा आहे का? तर खाली नुसतं हो हो आहे, नाहीच काहीच विषय नाही तिथं. सर्वसामान्य हे काही संघटनाची सोडले ना मोजके, संस्थापक, प्रदेशाध्यक्ष, ते 2-2च माणसं आहे प्रत्येक संघटनेत, तेवढे जर सोडले तर बाकी सगळे मराठी आमच्या सोबत आहे. बाकी हे मॅनेज झालेले गद्दार जे लोक आहे ना, हे आमच्या सोबत नाही, आणि ते नसुबी. मॅनेज आणि गद्दार ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूयात. बरेचसे मंडळी असे आहेत की जे मनोज जरांगे यांचं अंतरवालीतलं पहिलं लाठीचार्ज झाल्यानंतरचं जे आंदोलन पुढे गेलं, मोठं झालं, त्यानंतर अत्यंत हिरिरीने सहभाग घेणारे मंडळी, हिरिरीने सोबत येणारे मंडळी आता टीका करायला तितक्याच तत्परतेने पुढे येतात. या अशा धोकेबाज किंवा तुमच्या पद्धतीनं, तुमच्या सांगण्यावरून जे धोकेबाज आहे, अशांबद्दल काय मत आहे तुमचं? काय सांगाल? अशा काय झालेलं आहे,
आमच्यातल्या काही लोकांना शिवजयंती आली, पावती बुक छापायचे आणि पाणीपुरीवाले ऐकून वर्गणी आणायची 50-100 रुपये, त्यांनी दिलेत फुकटमध्ये पाणीपुरी खायची सवय लागलेली हे भिकार चोटायला. आता या 3 वर्षापासून हे जरांगे पाटील आहे ना, फाटका माणूस आहे. हे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं आहे. वेगळेच आरोप केले. 3 वर्ष असं जगातलं कुठलं आंदोलन नाही 3 वर्ष चालू आहे सातत्याने. आणि समाज पाठीशी अण्णा हजारेचं बी आंदोलन नाहीये आतापर्यंत. कधी गुंडाळून टाकलं असतं. जरांगे पाटलाकडे स्वतःची 4 व्हीलर नाही, लोकांच्याच 4 व्हीलर मध्ये ते बिचारे बसते. आता ह्या लोकांना काय झालं, जरांगे पाटील काही कमवत नाही आणि आम्हाला काही कमवू देत नाही, अशी यांची परिस्थिती झालेली. मग आता काय झालं की सरकार यांना काय करतं, गाडग्यातलं आता मटण खायची बी यांची लायकी राहिली नाही, म्हणून सरकारने यायला गाडग्यातलं मटण दाखवलं की बस एवढं भुकायचं म्हणतात. काही तो असे गुडघ्याला पाहिजे की महामंडळावर आम्हाला घेतील म्हणून आम्ही जरांगे पाटलाच्या विरोधात बोलतो. काही आमदारकीचे विनायक मेटेंच्या जागेवर मला घेणार म्हणून असे काही हे भटके कुत्रे भुकू राहिले. तर तुम्ही त्या खालच्या कॉमेंट, सरकार काय करतं ते कॉमेंट बी वाचतं की खाली याच्या बाजूने किती जण बोलू राहिले बा, नाही का उगाच आपण गाडग्यातलं मटण बी वाया घालायचं याच्यासाठी. आता यायला कोणी खायला बी बोलवा ना, तुम्हाला पहा त्यांना कोणी विचारे ना, त्यांच्या गाडीत फिरायला सिंगल एक माणूस बी भेटा ना, तुम्ही पहा यांच्याच हाताने यांच्याच कॅमेराने. निष्ठा ठेवली नाही का या मंडळीने, असं म्हणणं आहे का तुमचं? निष्ठा हे बा, आमचं म्हणणं काय होतं त्यांना की त्यांनी जरांगे पाटलाचे मग विचार नाही पटत ना, बाजूला जावं. पण सर्वसामान्य मराठ्यांचा जो विश्वास जरांगे पाटलावर तो कशाला, यांचं बी कार्य असन ना आसन. मग यांनी काय करायला पाहिजे होतं, आपलं वेगळं आंदोलन करायचं, जरांगे पाटलाच्या आंदोलन नाही जायचं. पण जरांगे पाटला, माझा प्रश्नच मुळात या ठिकाणी आहे की कित्येक मंडळी अशी आहेत की ज्यांनी सुरुवातीच्या काळात पाटलांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालंच नाही. मी पण बाईट घेतल्यात काही लोकांच्या, असा नेता हजारो वर्षानंतर येतो वगैरे, इतके विरुद्ध त्यांनी गायले, इतकं मोठे शब्द बोलले. आणि आताची पण कंडिशन जर का आपण पाहिली तर आता तेच लोक ते म्हणतात की नाही आमची ती सगळ्यात मोठी चूक होती. मग त्यावेळेसची तुमची चूक होती आणि आता ती कशी काय बरोबर आहे? तमाशात ते वग म्हणणारे माहिती आहे तुम्हाला, तमाशामध्ये असते ते सुरुवातीला अशाच मोठ्या बाता मारते, ते वग म्हणणारे असते ना, तसे हे तमाशातले अगोदरचे